नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही कशा पद्धतीने सगळ्यांचा गैरसमज मिटवत आहेत। मान्य आहे मला की धुमाळला वल्लरीने गोळी घातली आहे प्रेक्षकांनो, कारण धुमाळच्या बाबतीत वल्लरीने खूप मोठं कारस्थान केलेलं आहे। सत्य समोर येऊ नये म्हणून तिने जेव्हा तो अर्णवला सत्य सांगत असतो तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच वेळी तिने गोळी घातलेली आहे। तर इकडे सुप्रियाला समोर आणलेला आहे आणि धुमाळचा व्हिडिओ सर्वांच्या समोर आणत इकडे अर्णव ईश्वरीने रमाकांत आणि इकडे सुप्रियाला निर्दोष सिद्ध केलेला आहे। आता ईश्वरीने ठरवलेलं आहे काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच मी जोपर्यंत बाबांना आणि तुम्हाला एकत्र आणत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही। कारण काहीही झालं तरी तुम्ही आणि बाबा एकत्र येणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जेवढं सोसलेलं आहे तेवढंच बाबांनी सोसलेलं आहे। कारण अर्णवचं असं म्हणणं आहे की या गोष्टीमध्ये जरी त्यांचा काही हात नसला तरी त्यांनी घर सोडून गेल्यामुळंच इकडे माझ्या आईने आत्महत्या केलेली आहे, त्यामुळं मी कधीच माफ करू शकत नाही असं अर्णवचं म्हणणं आहे। आणि त्या गोष्टीवरती ईश्वरीने सुद्धा एक उपाय काढलेला आहे की मी तुम्हाला एकत्र आणणारच। आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात अर्णव ईश्वरी आता धुमाळला शोधत पोहोचलेले असतात। कारण धुमाळला वल्लरीने सांगितलेलं असतं की तू एका ठिकाणी लपून राहा, तिथून अजिबात कुठेही जाऊ नकोस, कारण काहीही झालं तरीही अर्णव तुझ्यापर्यंत पोहोचू शकेल, त्यामुळं तुला तिकडे गायब होणं गरजेचं आहे असं सांगितलेलं असतं। आणि त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी घडत असतात। अर्णव आणि ईश्वरी तिथं पोहोचतात त्यावेळेस नेमकं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर तू इथे थांब। तेव्हा अर्णव जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि मग अर्णव ईश्वरीला थांबवत असतो, पण ईश्वरी म्हणते की नाही, मी इथून कुठेही मी तुमच्यासोबतच येणार आहे, म्हणून तर मी इथं आलेली आहे, नाहीतर मी तुमच्यासोबत आलीच नसते, मी गाडीत बसायची गरज काय आहे असं ती सांगते। अर्णव म्हणतो ठीक आहे। तेवढ्यातच त्या दोघांनाही दिसतं की समोरून कोणतरी चाललेलं आहे आणि तिकडून एक व्यक्ती चाललेली आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते आणि म्हणून दोघंही त्या व्यक्तीच्या मागे धावत सुटतात। आणि तेव्हा ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून धुमाळ आहे हे लक्षात आलेलं असतं। इकडे राकेशचा मात्र वेगळंच कांड सुरू आहे। राकेशला काही करून रमाकांतच्या बाबतीत आता घरामध्ये एक वेगळा राडा करायचा आहे, त्यासाठी राकेशची ही सगळी तयारी चाललेली आहे। कारण रमाकांत चालला पाहिजे, रमाकांत घर सोडून जाणार होता पण तो अचानक थांबलेला आहे। ही गोष्ट काही केल्या राकेशला सहन होत नाही, कारण एक वाटेकरी कमी झाला पाहिजे एवढंच त्याच्या डोक्यात असतं। आणि म्हणूनच राकेश हा रमाकांतकडे येतो आणि म्हणू लागतो की खरंच बाबा। तेव्हा रमाकांत म्हणतात की जावई बापू तुम्ही आलात। तेव्हा इकडे राकेश म्हणतो की हो बाबा मी आलोय असं म्हणत राकेश बोलायला सुरुवात करतो। तेव्हा मात्र रमाकांत म्हणतो की एक ईश्वरी सोडली तर माझ्याशी दुसरं कोणीही येत नाही इथं बोलायला, कारण ईश्वरीच बोलत असते। तेव्हा राकेश म्हणतो हो ना, तसं आहे माझ्या बाबतीत पण त्याच गोष्टी घडतात ना, मी पण डायरेक्ट येऊन तुमच्याशी बोलू शकत नाही असं राकेश सांगत असतो। तेव्हा मात्र रमाकांतचं म्हणणं असतं की हो, आणि अंजलीचा राग अजून कमी झालेला नाही, अंजली तुमच्याशी अशी वागते, अर्णव असा वागतोय, मला नाही वाटत या जन्मात तरी ही तुमची मुलं जी आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय असतं तेव्हा तुम्हाला या जन्मात तरी ते स्वीकारतील असं मला वाटत नाही असं राकेश सांगत असतो। हात जोडून रमाकांतच्या समोर असतो आणि म्हणत असतो की मला हे पटतच नाही आहे यांचं वागणं, कारण यांच्या या वागण्यामुळं खरं तर खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण यांच्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं इकडे राकेश सांगत असतो। तेव्हा मात्र राकेश हे सगळं जेव्हा बोलतो त्याच वेळेस काही गोष्टी अशा पद्धतीने आता समोर यायला लागलेल्या असतात की ज्याचा विचारही कोणी केलेला नाही। आणि इकडे अर्णव त्या धुमाळला शोधून काढतो, धुमाळ पळून चाललेला असतो, अर्णव त्याच्या मागे धावत त्याला पकडतो आणि धुमाळला विचारू लागतो की बोल, रमाकांत, राजेश शिर्के आणि सुप्रिया इंदोरचं प्रकरण आहे, नक्की काय झालेलं होतं या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगायच्या आहेत, अजिबात एक शब्दही चुकता कामा नये असं अर्णव विचारत असतो। आणि हे सगळं कोणी करायला सांगितलं
आता मात्र वाट लागलेली असते ती म्हणजे धुमाळची. धुमाळला कळायचंच बंद होतं, कारण धुमाळ काय उत्तर देणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. कारण धुमाळला कळत नाहीये की काय उत्तर द्यायचं. तेव्हा धुमाळ गप्प होतो, कारण इकडे वल्लरीने सांगितलेलं असतं. तर अर्णव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी जर का पोलिसांच्या ताब्यात दिलं तर काय होईल याचा विचार कर. पोलीस 3rd डिग्री देतील आणि तुझी तर वाटच लागणार आहे, असं अर्णव सांगतो. तेव्हा मात्र धुमाळ म्हणतो, सांगतो सगळा प्रकार सांगतो, काय झालेला होता तो सांगू लागतो की एका बाईचा मला फोन आलेला होता आणि त्या बाईने मला सांगितलेलं होतं की ही जी केस आहे, एका हॉटेलमध्ये जायचं आहे आणि त्या हॉटेलमध्ये तिथे त्यांचे फोटोशूट करायचं आहे आणि बातमी व्हायरल करायची आहे, असं तो सांगतो. आता अर्णव म्हणतो, कोण होती ती बाई, मला त्या बाईबद्दल कळलं पाहिजे. आता वल्लरीचं नाव घेतलं तर अवघड आहे हे धुमाळलाही माहिती आहे, पण आता पूर्णपणे पकडला गेलेला असतो आणि म्हणूनच धुमाळ डायरेक्टली आता सांगायला सुरुवात करतो की हो, मी सांगायला तयार आहे, असं म्हणत आता धुमाळ हे सत्य सांगायला सुरुवात केलेली असते. आणि नेमकं धुमाळला समोरून दिसतं ते म्हणजे त्याच्या अंगावरती गोळी चालवली जात आहे आणि धुमाळ पाहतच राहतो, कारण धुमाळला अर्णवने तर पकडलेला असतो. धुमाळ सगळं सत्य सांगत असतो, पण ऐन वेळी हा सगळा गोंधळ झालेला असतो. धुमाळने सगळं सत्य सांगायला सुरुवात केलेली असते आणि ईश्वरीने त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला असतो. पण अचानक हा सगळा गोंधळ होतो आणि धुमाळ खाली कोसळतो. तेव्हा अर्णव म्हणतो की याला कोणी गोळी मारली असेल, काय झालं हे सगळं, हा प्रश्न अर्णवच्या पुढे उभा राहिलेला असतो. अर्णवला कळतच नाहीये की धुमाळ कसं काय कोसळला, कोणी गोळी मारली त्याला, म्हणून अर्णव पाहत राहतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, याला आत्ताच्या आत्ता आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे, हा मरता कामा नये, याने नाव नाही सांगितलेलं सर, तुमच्या लक्षात येतंय का, असं ईश्वरी अर्णवला सांगू लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मी सिंदूर, शांत हो जरा, मला माहिती आहे त्याने नाव सांगितलेलं नाहीये. मग अर्णव पोलीस स्टेशनला फोन करतो आणि पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करतो की या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर धुमाळ म्हणून आहे, त्याला कोणीतरी गोळी घातलेली आहे आणि तो इथे बेशुद्ध पडलेला आहे, असं अर्णव पोलिसांना कळवतो. अर्णवने या सगळ्या गोष्टी पोलिसांना तर कळवलेल्या असतात आणि ईश्वरी म्हणते की सर, आत्ताच्या आत्ता आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे या माणसाला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं आहे, या माणसाला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. या माणसाच्या बाबतीत कोणतीही वाईट गोष्ट घडता कामा नये, असं ईश्वरी सांगायला सुरुवात करते. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, आपण घेऊन जाऊया मी सिंदूर त्यांना इथे हॉस्पिटलला, शांत हो जरा, असं अर्णव सांगत असतो. आता घरी इकडे रमाकांतला जेव्हा या सगळ्या गोष्टी राकेश बोललेला असतो, तेव्हा मात्र रमाकांतने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. रमाकांत घर सोडून निघालेला आहे, त्याने हात जोडलेले असतात आणि मग मात्र इकडे आजी तयार होते, कारण आता यांना सगळ्यांना तर रमाकांत घरात नकोच आहे आणि आता तीच गोष्ट घडत असते. त्यामुळं आजीने पण होकार दिलेला असतो आणि रमाकांत जेव्हा घरातून निघालेला असतो तेव्हा दारात ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरीने येताना सुप्रियाला आणलेलं असतं आणि सुप्रियाला घेऊन ईश्वरी तिथं पोहोचलेली असते. अर्णव आणि सुप्रिया आणि ईश्वरी तिघही एकत्र आलेले असतात. जेव्हा ते या सगळ्या गोष्टी पाहतात तेव्हा ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणू लागते की असं कसं झालं, बाबा असे कसे निघालेले आहेत, बाबा जाऊ शकत नाहीत, असं ईश्वरी म्हणत असते. आणि तेव्हा मात्र ईश्वरी त्यांच्याकडे पाहते आणि सुप्रियाला घेऊन ती घरात येत असते. समोरच आता झालेले असतात दोघंजण. तेव्हा सुप्रिया म्हणते की नमस्कार. खरं तर सुप्रियाला घरात येतानाच पावलं जड झालेली असतात, तिला कळत नसतं की नक्की काय करायचं आणि कसा निर्णय घ्यायचा आहे. तरीही सुप्रिया जड पावलांनी घरामध्ये पाऊल टाकते आणि समोर रमाकांतला पाहते, रमाकांतला नमस्कार म्हणते आणि ती पाहतच राहते, कारण हे सगळं जे काय आहे ते कोणामुळे घडले हे सुप्रियाला चांगलंच माहिती आहे आणि म्हणून तर सुप्रियाला राग अनावर झालेला असतो. आणि त्याच वेळी इकडे सुप्रिया पाहत असते आणि रमाकांत सुद्धा, कारण रमाकांत म्हणतो की एका बाईच्या बाबतीत ही गोष्ट पुन्हा समोरासमोर येणं म्हणजे किती अवघड आहे हे मी समजू शकतो. तेव्हा सुप्रिया सांगते की तुमच्या बाबतीत ही काही अवघड गोष्टी आहेत ज्या सोप्या झालेल्याच नाही आहेत, त्या मला ईश्वरीकडून सगळ्या समजलेल्या आहेत, असं सांगितल्याबरोबर दोघंही समोरासमोर असतात. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी सांगू लागते की आज तुम्हाला तुमच्या बाबतीत जे झालेलं होतं ते सगळं सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे आणि आज हा मौका तुम्हाला मिळतो इथे. त्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांच्या समोर त्या दिवशीची घटना जी काही घडलेली आहे ती पुन्हा सांगा, असं म्हणत ईश्वरी त्यांना बोलतं करते आणि बोलायला लावत असते.
ईश्वरीने आता सुप्रिया आणि रमाकांत यांना त्या दिवशी घडलेलं सगळं सत्य सर्वांच्या समोर आणण्यास सांगितलेलं आहे. रमाकांत आणि सुप्रिया यांना या गोष्टीचा खूप त्रास होत असणार आहे, ही गोष्ट देखील तिला माहिती आहे. पण तिनं त्यांना सांगितलं आहे, की कितीही त्रास होत असला, तरी आता सत्य सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. त्यामुळं तुमच्या अंतःकरणावर दगड ठेवून त्या दिवशी जे काय झालेलं होतं, ते सगळं सत्य सर्वांना सांगा, असं आता तिने सांगितलेलं आहे. आणि त्यावर रमाकांतने नक्की त्या दिवशी काय झालेलं आहे, हे सांगायला सुरुवात केलेली आहे. हे सगळं सांगत असताना रमाकांतचा चेहरा अगदी रडवेला झालेला आहे. त्याला त्या आठवणी काढायला नको वाटतंय, पण आता त्या आठवणी सांगणं गरजेचं आहे. पण वल्लरीचे 12 वाजलेत. कारण तिला समजतंय की आता सगळं सत्य सर्वांच्या समोर येणार आणि आपलं नाव देखील उघडकीस येणार की काय, याची भीती तिला वाटत आहे. रमाकांतने सांगायला सुरुवात केलेली आहे. त्या दिवशी मी ब्लू हेवन हॉटेलला गेलेलो होतो. म्हणजे त्या दिवशी माझी मीटिंग होती, म्हणून मला त्या ब्लू हेवन हॉटेलला जाऊन थांबायला सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे मी तिथे गेलेलो होतो. कारण तसा मला कॉल आलेला होता आणि त्याप्रमाणेच मी तेथे जाऊन थांबलेलो होतो, असं त्याने सांगायला सुरुवात केलेली आहे. तर ब्लू हेवन हॉटेलचं नाव ऐकल्याबरोबर सुप्रियाने देखील सांगितलं की मला देखील असाच कॉल आला होता की इंटरव्ह्यू आहे. कारण त्यावेळेस आमच्या घरची परिस्थिती बेताची होती आणि म्हणून मला नोकरी करणं गरजेचं होतं. मला एका बाईनं सांगितलं होतं की आता रमाकांत राजे शिर्के हे ब्लू हेवन हॉटेलला आलेले आहेत आणि ते तेथे इंटरव्ह्यू घेणार आहेत. मला वाटलं खरंच असेल, म्हणून मी त्याप्रमाणे त्या हॉटेलला गेलेले होते. जसं मी त्या हॉटेलला गेले, तसं एका व्यक्तीने मला सांगितलं की ते एका रूममध्ये आहेत. मी त्या ठिकाणी गेले, तर ते आतमध्ये सोफ्यावर बसलेले होते. मला नक्की माहीत नव्हतं की आमच्यावर हे मोठं षडयंत्र रचलं जातंय. कारण मला नोकरीची गरज होती. त्याप्रमाणे मी आतमध्ये गेले आणि त्यांना विचारलं की तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात का? त्यावर ते म्हणले की इंटरव्ह्यूचा काही संबंधच नाही आहे, असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्याच वेळेस राजे शिर्के म्हणजेच रमाकांत म्हणतात की मी त्यावेळेस चहा पिलो आणि मग मला चक्कर यायला सुरुवात झाली. मला माहिती नाही की कसं काय झालं, काय झालं? मी यांच्याशी बोलत होतो आणि मला खूप चक्कर यायला सुरुवात झाली. ईश्वरीला तो चक्कर येण्याचा मुद्दा आहे, तो सर्वांच्या समोर आणलेला आहे. ती म्हणते, की "अचानक तुम्हाला चक्कर यायला लागली, हे कसं काय झालं? तुमच्या लक्षात आलं नाही का?" तेव्हा रमाकांत म्हणतात, की "मला आठवतंय त्याप्रमाणे हां, मी कॉफी पिलो आणि त्यानंतर हे सगळं व्हायला लागलं." म्हणजे आता यांच्या लक्षात येतंय, की त्या कॉफीमध्येच काहीतरी असणार आहे. रमाकांत सांगत असतात, की "मी कॉफी पिलो आणि त्यानंतरचं मला काही आठवतच नाहीये." तर सुप्रिया सांगते, हे कॉफी पिले आणि त्यानंतर यांना चक्कर आली आणि ते खाली पडत होते. म्हणून मी त्यांना आधार दिला आणि आधार देत असताना मी खाली बसले आणि यांनी त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि तेवढ्याच वेळामध्ये दार उघडून सर्व पत्रकार आतमध्ये आले. जसं काही हे सगळं अगोदर प्री प्लॅन होतं, असंच ते सगळं काही घडत होतं. मी त्यांच्याजवळ जायला, त्यांनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवायला आणि पत्रकार यायला एकच गाठ पडली. हे सगळं अगोदर ठरल्याप्रमाणे झालं आणि जसं ते आतमध्ये आले, तसं त्यांनी पटापट फोटो काढायला सुरुवात केली आणि तेच फोटो त्यांनी वृत्तपत्रामध्ये दिलेले होते, असं म्हणून सुप्रिया रडत आहे. आमच्या चारित्र्यावर विनाकारण त्यांनी शिंतोडे उडवले. आम्ही काहीही केलेलं नव्हतं. आम्ही अगदी स्वच्छ मनाने आतमध्ये बसलेलो होतो, पण पत्रकारांनी खूप घाणेरड्या पद्धतीनं बातम्या दिल्या आणि त्यामुळंच आमचं आयुष्य बरबाद झालं, असं ती सगळं सांगत असते. हे सगळं सांगत असताना ते दोघेही रडत असतात. आता त्यांना थांबवताना ईश्वरी म्हणते, "हो, तुम्ही म्हणतायत हे सगळं लक्षात येतंय, पण ह्या सगळ्या गोष्टी या सर्वांच्या समोर येणं गरजेचं आहे. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला कॉल आलेला होता." सुप्रिया सांगते, "हो, मला एका बाईचा कॉल आलेला होता. म्हणजे मला ती भेटलीच होती आणि मला म्हणली होती, की या हॉटेलला येथे-येथे असा-असा इंटरव्ह्यू चालू आहे." रमाकांत देखील आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, "हो, मला देखील मीटिंग आहे असं त्या बाईचाच कॉल आलेला होता. माझं देखील मीटिंगचं फिक्स नव्हतं, पण मलाच तिने सांगितलं होतं, की ब्लू हेवनला थांबा, तुमची तेथेच मीटिंग असणार आहे." आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. हे सगळं एका बाईने घडवून आणलेलं आहे. इंटरव्ह्यूला बरोबर त्या ठिकाणी सुप्रियाला पाठवायचं आणि अगोदरच त्या ठिकाणी रमाकांतला मीटिंग आहे म्हणून मॅनेज करून त्याच हॉटेलमध्ये, त्या रूममध्ये ठेवायचं आणि बरोबर सुप्रियाला त्या ठिकाणी पाठवायचं. म्हणजे हे सगळं त्या बाईनं घडवलंय. सुप्रिया सांगते देखील, की त्या बाईला मी मुंबईत एकदा पाहिलेलं देखील होतं आणि पकडलं होतं. पण ती बाई माझ्या हातून निसटली. म्हणजे ती व्यक्ती जर का सापडली, तर सगळा गुंता सुटणार आहे, हे आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. पण अंजलीला मात्र हे खरं वाटत नाही. अंजली म्हणते, "कशावरून तुम्ही तुमच्या या गोष्टींवर विश्वास ठेवायचा? तुम्ही आतमध्ये काय केलेलं आहे, हे आम्हाला काय माहिती आहे का?
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही स्वच्छ तांदळासारखे आहात आणि आम्ही सगळे वेडे आहोत का? तुम्ही जे सांगाल ते त्या गोष्टीवर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवायचा असं तुम्हाला वाटतं का? उंदराला मांजर साक्षी आहे असं मला वाटतंय, असं अंजली बोलत असते. आता अर्णव मात्र इथे शांत बसलेला नाही. अर्णव म्हणतो, हेच. मला अगदी हेच वाटलं होतं की कोणतरी अशी शंका उपस्थित करणार आहे. कसं आहे ना, समोरचं जे काय बोलतंय त्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही आणि चांगल्या गोष्टीवरचा विश्वासच ज्या व्यक्तीचा उडलेला आहे ना, त्या व्यक्तीला पुरावेच लागतात हे मला माहिती आहे आणि त्यासाठीच मी पुरावे घेऊन आलेलो आहे, असं म्हणून त्याने अंजलीचं चक्क तोंड बंद केलेलं आहे. अंजलीला कळत नाही की अर्णव असा का बोलतोय, पण त्याच्या मोबाईलमध्ये पुरावा आहे हे आता तिला पण लक्षात आलेलं आहे आणि त्याने एक खणखणीत पुरावा सर्वांच्या समोर आणलेला आहे. तो पुरावा म्हणजे धुमाळनं दिलेली साक्ष त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली आहे. धुमाळ सांगतोय की त्यावेळेस पत्रकारांना पाठवण्यासाठी मलाही एका बाईचा फोन आलेला होता आणि त्यासाठी मला तिने पैसे देखील दिलेले होते. हॉटेलमध्ये जाऊन फोटो घ्यायचे आणि ती बातमी आमच्या वृत्तपत्राला द्यायची यासाठी तिने मला पैसे दिलेले होते. हे सगळं अगोदरच ठरलेलं होतं. हा प्लॅन त्या बाईचाच आहे असं देखील त्याने सांगितलेलं असतं. हे ऐकल्यावर मोठा धक्काच आता अंजलीला आणि घरच्यांना बसलेला असतो. पण तेवढ्यात त्या धुमाळला गोळी घालण्यात आलेली असते आणि धुमाळ जे काय सांगतोय त्याच्यापुढं तो सांगणारच असतो की त्या बाईचं नाव काय आहे. पण तेवढ्यात त्याला गोळी घातल्यामुळे पुढं त्याला काहीच बोलता येत नाही आणि तो खाली पडलेला असतो. अर्णव सांगतो की आता नक्कीच तो त्या बाईचं नाव सांगेल कारण तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आता मात्र वल्लरीची वाट लागलेली आहे. वल्लरीला कळलंय की आता धुमाळ शुद्धीवर आला की आपण कायमचं बेशुद्ध होऊन बसणार आहे. कारण अर्णव हा बरोबर त्या धुमाळपर्यंत पोहोचलेला आहे. तर ईश्वरीने रमाकांत आणि सुप्रिया यांना एकत्र आणून त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे अगदी स्पष्टपणे सर्वांच्या समोर आणलेलं आहे. सुप्रिया आणि रमाकांत हे चारित्र्याने निर्मळ आहेत आणि त्या दिवशी काहीही घडलेलं नसताना त्यांचं आयुष्य बदललं हे आता हे सगळं आता ईश्वरीने सर्वांच्या समोर आणलेलं असतं. हे सगळं पाहून आजीला मोठा धक्का बसतो. मामाला देखील धक्का बसतो. खरं अंजलीला देखील हे सत्य वाटत असतं, पण तिचं मन अजूनही तेवढं ते मान्य करत नसतं. आजी मात्र म्हणते की खरंच ज्या काही गोष्टी झाल्यात ना, त्या खूप भयानक झालेल्या आहेत. अक्षरशः ती सुप्रियाच्या समोर येते आणि तिची हात जोडून माफी मागून म्हणते, तुमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. म्हणजे तुमची किती माफी मागावी तेवढं कमीच आहे. तरी देखील एक कुटुंब प्रमुख म्हणून मी सर्वांच्या वतीनं तुमची माफी मागते. तुम्ही जे काय केलं ते खूप सहन केलं असं देखील तिने सांगितलेलं असतं. इकडे वल्लरी डोक्याला हात लावून बसली आहे. आत्तापर्यंत केलेलं सगळं वाया गेलं हे तिच्या लक्षात येत आहे आणि आता आपला चेहरा जर का बाहेर आला तर आपलं काय खरं नाही आहे हे देखील तिच्या लक्षात येत आहे. तर मामाने रमाकांतची माफी मागितली आहे. खरंच तुम्ही खूप गोष्टी सहन केल्या. या परिवारावर, या सगळ्यावर तुमचा अधिकार असताना तुम्हाला खूप त्रासामध्ये राहावं लागलं असं म्हणून त्याने त्यांची माफी मागितली आहे. तर आता राकेश सर्वांच्या मध्ये बोलतोय आणि म्हणतोय, जर का आता सगळ्यांचे गैरसमज दूर झाले असतील तर सर्वांनीच आता हा विषय सोडून द्या. सर्वांनीच एकमेकाला माफ करून टाका, असं म्हणून तो अंजलीकडे देखील पाहत असतो. अंजलीला खरं तर हे जास्त काही पटत नसतं, पण आता राकेश म्हणतोय म्हणून ती देखील माफी मागते आणि ती जास्त वेळ तेथे थांबत नाही. ती आतमध्ये निघून जाते. राकेशला कळलेलं असतं की आपलं बोललेलं तिला काही पटलेलं नाही आहे. राकेशने पण बरोबर शेंडा फोडून अशाच पद्धतीनं ते सांगितलेलं असतं की तिला ते पटू नये आणि तिनं देखील तसंच बरोबर वागलेले असते. पण आता ऐश्वरी आणि अर्णव हे मात्र खुश झालेले आहेत. कारण ईश्वरीनं जे काय सांगितलं होतं की 24 तासाच्या आत मी हे सगळं सिद्ध करून दाखवेल, ते तिने सिद्ध करून दाखवलेलं असतं. मामा आता खुश झाला आहे, तर आजी देखील खुश झालेली आहे. कारण रमाकांत आणि सुप्रिया यांच्यावर लागलेला कलंक हा आता कायमस्वरूपी धुवून गेलेला आहे. आजी देखील रमाकांतची माफी मागते आणि म्हणते, या जगात सगळ्यात जास्त तुमच्यावर अन्याय झाला आहे असं मला वाटतं. कारण इतकं सगळं असताना, तुम्ही पवित्र असताना देखील तुमच्यावर खूप शिंतोडे उडवले. आता सुप्रिया जायचं म्हणत असते. तेव्हा आजी म्हणते की अहो जेवण करून जावा. तर ती म्हणते नको, ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांना कधी सांगाल असं झालेलं आहे. आजी म्हणते ठीक आहे थांबा, कुंकू तरी लावते. वल्लरी अगं कुंकवाचा करंडा घेऊन ये असं म्हणून ती हाक मारते, पण वल्लरी नाही आहे असं सर्वांच्या लक्षात येतं. मामा म्हणतो आत्ता तर ती होती, पण आता कुठं गेली आहे काय माहिती, थांबा मी बघतो असं म्हणून मामा आता आतमध्ये जात आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी सर्वांच्या समोर बसलेली आहे आणि सर्वजण बोलत आहेत की ह्या सगळ्यामध्ये ती जी बाई आहे तिचा आता शोध घेणं गरजेचं आहे. तर आजी म्हणत आहे की तिला देव अजिबात माफ करणार नाही.
तर अर्णव म्हणतोय, देवाने तिला माफ करो अथवा न करो, पण मी तिला अजिबात माफ करणार नाही. आणि हे सगळं ऐकत असताना वल्लरीला मोठं टेन्शन आलेलं आहे. अजून अर्णवने वडिलांना माफ केलेलं नाही ही गोष्ट जेव्हा ईश्वरीच्या लक्षात येते, तेव्हा ती म्हणते की तुम्ही त्यांना आता माफ करणं गरजेचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, त्यांनी घर सोडून गेलेत ना, ही गोष्ट मला पटलेली नाही. पण ईश्वरी मात्र त्याला माफ करायला लावते आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.